शेती जर परवडत नसेल म्हणे करणं सोडून द्या म्हणे, तुमचं म्हणे हेच रोन असते म्हणे शेतकऱ्याचं. आता आम्ही काय त्याच्या घरी मागायला चाललो काय दे म्हणून? नाही चाललो ना आपण कोणाच्या घरी मागायले. म्हणजे साले भिकारचोट लोक काही ना काही बोलतच राहते आपल्या शेतकऱ्याला, पण तरी आपण करतोच, कारण आपण स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी जगतो. पण हे भिकारचोट लोक डायरेक्ट बोलून राहिलो राग आला चालन. एवढे भिकारचोट लोक झाले आहे का शेतकऱ्याचं हेच ऋण आहे म्हणते. पिकाले भाव नाही तर रस्त्यावर टमाटे फेकन, आलूले भाव नाही तर नदीत नेऊन फेकन, लसणारे भाव नाही तर धान्यात नेऊन फेकन. हे ऋण आहेच म्हणते शेतकऱ्याचं. मग शेती जर परवडत नसेल म्हणते सोडून द्या म्हणते. आता एवढं तण झालं आहे वावरात, तरी शेती करूच राहिलो ना आपण, करतोच. आपल्याला टेन्शन नाही आहे, स्वतःसाठी आपण जगतच नाही हे आपल्याला बी माहीत आहे. पण तो भिकारचोट म्हणे शेती करणं सोडून दे. शेती करणं नाही सोडत भाऊ, शेती अधिक करतो, अधिक 10 एकर वाहतो, टेन्शन नाही. पण तू स्वतःचं पाय. आम्ही जर शेती करणं सोडलं तर तू मेल्याशिवाय राहायचा नाही. हां, हे सांगायचं त्या भिकारचोटाले. ठीक आहे मग.